नमस्कार. आपण पाठीमागच्या तासाला मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी याच्यामध्ये आपण डोबे-रायनर ट्रायड म्हणजे जो पार्ट आपण 10वीला झालता तो पार्ट आपण रिपीट केलता. डोबे-रायनर ट्रायड, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स म्हणजे न्यूलँडच्या अष्टकत्वाचा नियम, मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल म्हणजे मेंडेलिव्हची आवर्त सारणी आणि नंतर आपण बघितलं होतं मॉडर्न पिरियोडिक टेबल. त्या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये मॉडर्न पिरियोडिक लॉ, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर द पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. हा पण काय सांगितलं होता? मॉडर्न पिरियोडिक लॉ. The physical and chemical properties of the elements are the periodic functions of their atomic numbers. तो आपण मॉडर्न पिरियोडिक लॉ बघितला होता. आता मॉडर्न पिरियोडिक लॉ आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल आपण पाठीमागे बघितला होता. आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तो जो मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं हे आपल्याला बघायचं आहे. हाच पार्ट आपण 10वी मध्येही बघितलाय, पण 10वी मध्ये आपण वेगळ्या पद्धतीने इलेक्ट्रॉन स्वरूपण काढत होतो. 10वी मध्ये आपण कसं काढत होतो? 2n स्क्वेअर न काढत होतो. मग वेगवेगळ्या कक्षा होत्या. पहिली कक्षा के कक्षेमध्ये आपण n इज इक्वल टू किती घेत होतो? 1 म्हणजे 2 × 1 स्क्वेअर म्हणजे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती होतं? 2. म्हणजे पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2. त्याच्यानंतर आपण एल कक्षा, एल मध्ये n इज इक्वल टू 2, n ची किंमत 2, 2 गुणुले 2 चा वर्ग म्हणजे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर आपण बघत होतो m कक्षा, m n इज इक्वल टू 3, त्याचं मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 2 × 3 स्क्वेअर 18. त्याच्यानंतर n इज इक्वल टू 4, 2 × 4 स्क्वेअर म्हणजे 32. या पद्धतीने आपण काय करत होतो? 10वी पर्यंत इलेक्ट्रॉन स्वरूपण काढत होतो. 2, 8, 18, 32, 50, 72 या पद्धतीने आपण 10वी मध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण काढत होतो. आता आपल्याला 11वी आणि 12वी याच्यामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण वेगळ्या पद्धतीने काढणार आहे. त्याच्यामध्ये आपण 4 कक्षेचा विचार करणार आहे. एक s ऑर्बिटल, एक p ऑर्बिटल, एक d ऑर्बिटल आणि एक f ऑर्बिटल. आता हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे अफबू नावाच्या सायंटिस्टनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलेलं आहे, म्हणून आपण त्याला अफबू प्रिन्सिपल म्हणतो. आणि हे इन्क्रीजिंग एनर्जी लेवल किंवा एनर्जी ऑर्बिटलच्या इन्क्रीजिंग लेवलनं आपण काय करतो? हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो. म्हणून आपण इथं अफबू प्रिन्सिपल अफबू प्रिन्सिपल नुसार आपण काय करणार आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढणार आहे. आता ते कसं काढायचं बघा. याच्यामध्ये 4 ऑर्बिटचा विचार करतो आपण. s ऑर्बिट, p ऑर्बिट, d ऑर्बिट आणि f ऑर्बिट. आता बघा 1s मांडताना कसं मांडायचं? एनर्जीच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं 1s, 2s, 2p, 3s, 3p, 3d, 4s, 4p, 4d, 4f, 5s, 5p, 5d, 5f, 6s, 6p, 6d, 6f, 7s, 7p, 7d ची काही गरज नाही कारण तिथपर्यंत मूलद्रव्ये शोधलेली नाहीत. आपल्याला आज तागायत आपल्याकडे 118 मूलद्रव्यांचा शोध लागलाय. आता या पद्धतीने मांडणी करून घ्यायची. 1s, 2s, 2p, 3s, 3p, 3d, 4s, 4p, 4d, 4f,
5s 5p 5d 5f 6s 6p 6d 6f 7s 7p. आता बघा हे या पद्धतीनं काय करायचं, जोडून घ्यायचं. या पद्धतीनं जोडून घेतलं. आता ह्या दोन ज्या रेषा आहेत या खालून जोडायच्या. या दोन रेषा कुठून जोडायच्या, खालून. म्हणून इथं जोडलं, हा इथं जोडायचा, हा इथं जोडायचा. खालच्या बाजूनं दोन रेषा आपण कुठून जोडणार आहे, खालच्या बाजूनं. याला म्हणायचं अपबू प्रिन्सिपल. म्हणजे इन्क्रीजिंग एनर्जी ऑर्बिटल नुसार आपण काय केलंय, 1s 2s 2p 3s 3p 4s 3d 4p 5s 4d 5p 6s 4f 5d 6p 7s 5f 6d 7p आणि 6f. हा जो आहे तो काय आहे, इन्क्रीजिंग एनर्जी ऑर्बिटलचा क्रम आहे. याचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हे आपण एका साईडला लिहून घेऊया आणि मग नंतर हे पुसून त्यानुसार आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं. बघा पहिल्यांदा काय आहे 1s, नंतर काय आहे 2s, नंतर आहे 2p, नंतर 3s, 3s नंतर आहे 3p, 3p नंतर आहे 4s, 4s नंतर आहे 3d, 3d नंतर 4p, 4p नंतर 5s, 5s नंतर आहे 4d, 4d नंतर 5p, 5p नंतर 6s, 6s नंतर 4f, 4f नंतर 5d, 5d नंतर 6p, 6p नंतर 7s, 7s नंतर 5f, 5f नंतर 6d, 7p आणि 6f. हेच आपण काय केलं, इन्क्रीजिंग ऑर्डरनं आपण सिक्वेन्स मध्ये लिहून घेतलं. आता याचा वापर करून आपल्याला काय काढायचं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढत असताना एक लक्षात ठेवायचं, जी s ऑर्बिटल आहे या s ऑर्बिटलची मॅक्झिमम कॅपॅसिटी 2 असते. s मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती असतात, 2. p जी ऑर्बिटल आहे या p ऑर्बिट मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन असतात 6. d ऑर्बिट मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन असतात 10. आणि जी f ऑर्बिटल आहे याच्यामध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन असतात 14 म्हणजे 14. s मध्ये 2, p मध्ये 6, d मध्ये 10 आणि f मध्ये 14. पहिली ऑर्बिट कंप्लीट झाल्यानंतर आपण काय करतो, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन पुट करतो. कुठपर्यंत, जोपर्यंत त्याचा ॲटॉमिक क्रमांक येत नाही तोपर्यंत. याचा वापर करून आपल्याला काय काढायचं असतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता फॉर एक्झाम्पल आपण एखादं एक्झाम्पल जर घेतलं, समजा एक्झाम्पल घेतलं कॅल्शियम. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर आहे 20. कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढणार, पहिल्यांदा काय आहे 1s, त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे 2. म्हणजे पहिली ऑर्बिट कंप्लीट केल्यानंतर दुसऱ्या ऑर्बिटचा विचार करायचा. 1s 2 नंतर काय आहे 2s, s ची सुद्धा क्षमता किती आहे 2, 2s2 म्हणजे s कंप्लीट झाली. नंतर 2p, p ची कॅपॅसिटी किती आहे 6 म्हणून 2p6. कुठपर्यंत, ॲटॉमिक नंबर 20 पर्यंत आपण काय करायचं, असं फिल्ड करत जायचं. नंतर आहे 3s, s ची क्षमता किती आहे 2, 3s2. नंतर आहे 3p, p ची क्षमता 6. नंतर आहे 4s. आता s ची क्षमता किती आहे 2, पण आपल्याकडे शिल्लक बघा 2, 4, 4 आणि 6 10, 10 आणि 2 12 आणि 6 18, 18 आणि 2 20. हे
कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन संरूपन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 याचा वापर केला आपण. पहिल्यांदा 1s 2s 2p 3s 3p 4s. s मध्ये किती टाकलं 2, p मध्ये 6, d असेल तर 10, f असेल तर 14. कुठपर्यंत जोपर्यंत त्याचा अनुक्रमांक येत नाही तोपर्यंत. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याला म्हणायचं अपुबू प्रिन्सिपल नुसार काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला पिरियड आणि ग्रुप मध्ये काढायचं आहे. आता बघा समजा आपण पिरियडचा विचार केला. पिरियड म्हणजे कोणत्या हॉरिझॉन्टल रोज ज्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये ज्या आडव्या ओळी आहेत त्याला आपण काय म्हणलं होतं पिरियड म्हणजे जे हॉरिझॉन्टल रोज. हॉरिझॉन्टल रोजला आपण काय म्हणतो पिरियड. टोटल पिरियड किती आहेत 7 पिरियड आहेत. टोटल पिरियड किती आहेत 7. आता त्याचं आपल्याला काय काढायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता समजा आपण पहिला पिरियड घेतला. पहिल्या पिरियड मध्ये कुठली मूलद्रव्ये आहेत हायड्रोजन आणि हेलियम. फर्स्ट पिरियड पहिल्या पिरियड मध्ये मूलद्रव्ये किती आहेत 2. पहिला आहे हायड्रोजन. हायड्रोजनचा अटॉमिक नंबर किती आहे 1. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे आपल्याला 1s. आता s ची क्षमता किती आहे 2 पण आपल्याकडे किती आहेत एकच आहे. s ची मॅक्झिमम कॅपॅसिटी 2 आहे पण आपल्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत एकच आहे कारण अटॉमिक नंबरच किती आहे 1 म्हणून एकच टाकायचा 1s1. हे हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्यानंतर पहिल्या पिरियड मधलं दुसरं मूलद्रव्य हेलियम. हेलियमचा अटॉमिक नंबर आहे 2. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2. हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 1s2. 2 2 1 1 म्हणजे पहिल्या पिरियड मधली ही 2च मूलद्रव्ये आहेत. जर आपण दुसऱ्या पिरियडचा विचार केला सेकंड पिरियड. सेकंड पिरियड मध्ये 8 मूलद्रव्ये आहेत. लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, फ्लोरीन आहे आणि निऑन. हे दुसऱ्या पिरियड मधली मूलद्रव्ये आहेत. आता एक एक आपण बघूया. लिथियमचा अटॉमिक नंबर 3. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s. s ची क्षमता 2. ती भरल्यानंतर आपण पुढच्या ऑर्बिट मध्ये जाणार 2s. 1 s ची क्षमता 2 आहे पण आपल्याकडे किती शिल्लक राहिलं 3. हे 2 गेलं 2 आणि 1 3 म्हणून आपण 2s1. 1s2 2s1 हे लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. नंतर बेरिलियमचा अटॉमिक नंबर 4 आहे. त्याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं 1s2. नंतर काय आहे 2s. s ची क्षमता 2 आहे आणि आपल्याकडे 4च आहेत 2 आणि 2 4 म्हणून 1s2 2s2 हे बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नंतर पुढचं मूलद्रव्य आहे बोरॉन. बोरॉनचा अटॉमिक नंबर आहे 5. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2s नंतर काय आहे 2p. आता बघा s ची क्षमता 2 पूर्ण केली मग दुसरी ऑर्बिट 2s ती पूर्ण केली. आता 2p. p ची क्षमता किती आहे 6 पण आपल्याकडे शिल्लक किती आहे 1 2 आणि 2 4 इथं 5 आहे म्हणजे आपल्याकडे शिल्लक किती आहे 1 म्हणून 1 इलेक्ट्रॉन p ऑर्बिट मध्ये. म्हणून 1s2 2s2 2p1 हे बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन
बोरॉन नंतर पुढचं मूलद्रव्य आहे कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6. 1s2 2s2 2p. आता p ची क्षमता 6 आहे, पण आपल्याकडे किती आहेत 2 आणि 2 4. शिल्लक किती आहेत 2. इथं 6 आहेत, 4 वापरले, शिल्लक किती आहेत 2. 1s2 2s2 2p2 हे कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कार्बन नंतर दुसऱ्या पिरियड मधलं पुढचं मूलद्रव्य नायट्रोजन. ॲटॉमिक नंबर 7. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p. 2 आणि 2 4. 4 आणि 3 7. p ची क्षमता किती आहे 6. 3 ऑर्बिटनं भाग घेतला. 1s2 2s2 2p3 हे नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नायट्रोजन नंतर पुढचं मूलद्रव्य आहे ऑक्सिजन, ज्याचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. 1s2 2s2 2p4. 2 आणि 2 4 आणि 4 8. p ची क्षमता 6 आहे, आपल्याकडे शिल्लक 4 होते. 1s2 2s2 2p4 हे ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्यानंतर पुढचं मूलद्रव्य आहे फ्लोरीन. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p. 2 आणि 2 4. आपल्याकडे 9 आहे, 4 आणि 5 9. 1s2 2s2 2p5 हे फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि शेवटचं आहे निऑन. निऑनचा ॲटॉमिक नंबर 10. 1s2 2s2 2p. 2 आणि 2 4. आपल्याकडे 10 आहेत 6. 1s2 2s2 2p6 हे निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि ही सर्व मूलद्रव्ये दुसऱ्या पिरियडमधली मूलद्रव्ये आहेत. पहिल्या पिरियडमध्ये 2 आणि दुसऱ्या पिरियडमधली ही 8 मूलद्रव्ये: लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. आता अजून एक आपण जर पिरियड बघितला, थर्ड पिरियड, तिसऱ्या पिरियडमधली जर मूलद्रव्ये आपण बघितली, थर्ड पिरियड. आता तिसऱ्या पिरियड मधली मूलद्रव्ये कुठले आहेत? सोडियम आहे. पहिलं मूलद्रव्य कुठलं आहे? सोडियम. ॲटॉमिक नंबर 11. सोडियमचा अणुक्रमांक किती आहे? 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2. पहिली पूर्ण बनायची, नंतर 2s, ती पूर्ण भरली आपण 2s2. नंतर 2p. p ची क्षमता किती आहे? मॅक्झिमम 6. 2p6. आता 3s. s ची क्षमता 2 आहे, पण आपल्याकडे शिल्लक किती राहिलाय? 1. 2 आणि 2 4 आणि 7 10. 10 आणि 1 11. 11. म्हणून s ची क्षमता 2 आहे, पण आपल्याकडे शिल्लक किती आहे? 1. म्हणून 1s2 2s2 2p6 3s1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नंतर पुढचं मूलद्रव्य मॅग्नेशियम. मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 12. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2. नंतर 2s2 2p6 3s. 2 आणि 2 4 आणि 6 आणि 2 12. म्हणून मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2. नंतर पुढचं मूलद्रव्य आहे ॲल्युमिनियम. ॲटॉमिक नंबर 13. 1s2 2s2 2p6 3s2. 3s नंतर काय आहे? 3p. p ची क्षमता किती आहे? 6. पण आपल्याकडे शिल्लक किती आहेत? 2 4 6 10 2 12. आणि इथं आपल्याला किती आहे? 13. म्हणजे 12 आणि 1 13. म्हणून 1s2 2s2 2p6 3s2 3p1
हे ॲल्युमिनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता पुढचं मूलद्रव्य आहे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, नंतर आहे सिलिकॉन, त्याचा आहे 14. पिरियडमध्ये फक्त अनुक्रमांक एकानं वाढतो, त्यामुळे एक इलेक्ट्रॉन फक्त काय होतो, ऍड होत जातो. 1s2 2s2 2p6 3s2 3p 2 4 10 2 12 आणि इथं 14 आहे, म्हणजे इथं किती जातात 2. हे सिलिकॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 1s2 2s2 2p6 3s2 3p2. नंतर आहे फॉस्फरस. फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर 15. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p 2 4 10 2 12. इथं 15 आहेत, पीची क्षमता 6 आहे, पण आपल्याकडे किती राहिले 3, म्हणून 3p3. हे फॉस्फरसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नंतर सल्फर 16. 1s2 2s2 2p6 3s2 3p4 2 4 10 12 4 16. सल्फरचा किती आला 16. त्याच्यानंतर तिसऱ्या पिरियड मधलं पुढचं मूलद्रव्य आहे क्लोरीन. ॲटॉमिक नंबर 17 17. 1s2 2s2 2p6 3s2 3p 2 4 10 12 5 17. पीची क्षमता 6 आहे, आपल्याकडे शिल्लक 5 होते म्हणून आपण 3p5. आणि शेवटचं आहे आर्गॉन 18. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 2 2 4 6 10 2 12 6 18. हे तिसऱ्या पिरियड मधली मूलद्रव्ये सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. म्हणजे ज्यावेळेस आपण पिरियडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघतो त्यावेळेस एक इलेक्ट्रॉन फक्त काय होतो, ऍड होत जातो. बघा पहिल्या पिरियडमध्ये आपण हायड्रोजन आणि हेलियम बघितलं. हायड्रोजनचा 1s1 होता, हेलियमचा 1s2, म्हणजे एक इलेक्ट्रॉन ऍड झाला. दुसऱ्या पिरियडमध्ये लिथियमचा काय होता 1s2 2s1. बेरिलियमचा आला 2s2. बोरॉनचा 2p1. त्याच्यानंतर पुढं बोरॉन नंतर कार्बन 2p2 2p3 2p4 2p5 2p6 या पद्धतीनं. तसंच तिसऱ्या पिरियडमध्ये 3s1 3s2 3p1 3p2 3p3 3p4 3p5 3p6. हे पिरियडमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. पिरियडमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जर आपण चौथा पिरियडचा विचार केला, चौथ्या पिरियडमध्ये कोण कोण आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, स्कॅन्डियम, टिटॅनियम, फॅनाडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. त्याच्यानंतर गॅलियम आहे, जर्मॅनियम आहे, आर्सेनिक आहे. या पद्धतीनं म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन काय होतो, ऍड होत जातो. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशामध्ये, पिरियडमध्ये. पिरियडमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अफबू प्रिन्सिपलचा वापर करून आपल्याला या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहिता येतं. जे 10वी मध्ये आपण बघितलं तेही याच पद्धतीने असतं. बघा 2 2 आणि 6 8 आणि 1. 10वी मध्ये आपण हेच कसं लिहित होतो 2 8 1. बरोबर आहे. 2 8 1 कसं आलं, हे 2 आणि 6 8 आणि 1 2 8 2. 10वी मध्ये आपण मॅग्नेशियमचं 2 8 2 लिहित होतो, तेच आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने SPDF चा वापर केलाय.
ॲल्युमिनियमचं आपण कसं लिहितो तो 283 283, सिलिकॉनचं 284 284, फक्त हे माहितीसाठी आपल्याला, आपण 11वी 12वीला याच पद्धतीने हे पद्धत वापरायची नाही. फॉस्फरस 285 285, सल्फर 286 286, क्लोरीनचं कसं लिहितो आपण 287, आर्गॉनचं 288. म्हणजे जसं 10वी मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं त्याच पद्धतीने फक्त आपण इथं काय केलंय, अफबू प्रिन्सिपलचा वापर केलाय आणि एनर्जीच्या चढत्या क्रमाने आपण ऑर्बिटलची मांडणी केलेली आहे. त्याला अफबू प्रिन्सिपल म्हणतो आणि या अफबू प्रिन्सिपलचा वापर करून आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं असतं. अफबू प्रिन्सिपल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पिरियडमध्ये. पुढच्या तासाला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशामध्ये बघायचं, ग्रुपमध्ये. म्हणजे 18 ग्रुप आहे, त्या 18 ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येतं त्याची आपण एक्झाम्पल 2-2 3-3 प्रत्येक ग्रुपची 2-2 एक्झाम्पल आपण तिथं बघणार आहे. तो पार्ट आपण नंतरच्या तासाला.